नमस्कार शेतकरी बंधूंनो, यापूर्वी आपण इसाप ऑर्गॅनिक दिलीपराव पॅटर्न याच्या मालिका सुरू झाल्यावर शेवटच्या मालिकेमध्ये मी शेतकऱ्यांच्या कृती कार्यक्रमाविषयी आपण बोललो। त्यातील 9 कामाचा मी उल्लेख केला होता, परंतु एक मुद्दा राहिला होता। हे 9 मुद्दे पुन्हा रिपीट करेन। माती तपासा, आपले पाणी तपासा, आपल्या एकूण शेतापैकी 1/3 क्षेत्र फळबागाखाली आणा, शेतामध्ये बांधावर धुऱ्यावर भोवती निरनिराळी झाडे लावून बायोडायव्हर्सिटी वाढवा, विहीर किंवा बोरवेलचे पाण्याचं पुनर्भरण करा, माती वाहून जाऊ नये बांधबंदिस्ती करा, हिशोबाची एक वही लिहून नेहमी हिशोब ठेवा, आणि बियाणं जे लागतं आपल्या खरीपला मुख्य पीक, आंतरपीक, मिश्र पीक याचं बियाणं तयार ठेवा। 9वा पॉईंट होता बीडी कॅलेंडर मिळवा, कारण सर्व शेताचे कामं आपल्याला बीडी कॅलेंडरच्या डेटप्रमाणे तारखाप्रमाणे करायचे आहेत, ज्याच्यामुळे कॉस्मिक एनर्जी अंतराळ विज्ञानामधलं अंतराळशास्त्रामधलं जे ग्रहताऱ्याचा परिणाम आहे तो आपणाला त्याचा फायदा होईल। 10वा पॉईंट राहिला होता तो म्हणजे आपल्याला 2024 सेंद्रिय शेती सुरू केल्यावर ज्या प्लॉटवर आपण सेंद्रिय शेती सुरू केलेली आहे त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे, कारण सेंद्रिय शेती प्रमाणपत्र जे मिळतं ते 3 वर्षांनी मिळते। 3 वर्षानंतरच तुम्हाला आपल्या सेंद्रिय माल जो तयार होईल त्याचं विक्री करण्यासाठी आपल्याला बाजारपेठेमध्ये हे प्रमाणपत्र उपयुक्त होईल। 2024 सालीच तुम्ही ते याचं नोंदणी करावी अशी माझी विनंती आहे। तुम्ही जर उशीर कराल आणि 2025ला कराल किंवा 2026ला कराल तर 3 वर्षांना म्हणजे 28-29ला तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल, आणि हे प्रमाणपत्र मिळायला उशीर झाल्यामुळं तुम्हाला बाजारपेठ मिळण्यासाठी पैसे मिळण्यासाठी तुम्हाला अवघड होईल। तर या ठिकाणी आपल्याला एक सगळं जागतिक याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की काय परिस्थिती बदलते। जागतिक तापमान 3.3% वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञ बोलवून दाखवतात। भविष्यामध्ये जमिनीचं तापमान 5 डिग्री सेंटीग्रेडनं वाढणार आहे आणि वातावरणातलं तापमान 4.4 डिग्रीनं वाढणार आहे भविष्यामध्ये। आणि आताच आपण अनुभव आपल्याला येतोय की खरीप हंगाम राहिला नाही, रब्बी राहिला नाही, केव्हाही पाऊस पडतोय, गारपीट होते, अवेळी पाऊस पडतोय, अति पाऊस पडतोय, जोराचा वारा वाहतात वगैरे वगैरे। तर हे आपल्याला याच्यामुळं वरच्यावर भविष्यामध्ये पिकावरचे निरनिराळे कीड, रोग आणि मानवी आजार आता वाढणार आहेत। आणि अशा पद्धतीनं आपण जर आज जी पद्धती आपण रासायनिक शेती चालू अशीच ठेवली तर जमिनीची सुपीकता खूप घटणार आहे आणि त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम वाढणार आहे। शेती अगोदरच परवडत नाही म्हणतात, तर अशा बदलामुळे आपल्याला शेतीचं आव्हान पेलण्यासाठी आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे। नेहमी आपण खरीपमध्ये ठराविक पीक घेतो, रब्बीमध्ये ठराविक पीक घेतो, त्यासाठी थोडी मानसिकता बदला की वरच्यावर पेरायचं काम पडू नये। काही क्षेत्रामध्ये एक किंवा 2 आपल्याला एक क्षेत्र जे आहे 1 एकर किंवा 2 एकर पुदिना लावा, कढीपत्ता लावा, जेणेकरून एकदा लागवड केल्यानंतर 3 ते 4 वर्ष तुम्हाला वरच्यावर त्याची कापणी करून पैसा मिळवता येईल आणि आपल्याला वरच्यावर लागवडीचा खर्च कमी होईल। त्याच्यामुळे खरीपमध्ये किंवा असं एक पीक आहे तीळ पीक तुम्ही खरीपमध्ये अर्ध रब्बी आणि उन्हाळी घेऊ शकता, तिन्ही हंगामात तीळ घेऊ शकता आणि तिळाचं उत्पन्न बऱ्यापैकी मिळतं, तेलबी असल्यामुळे त्याला भावही बरा मिळतो, तर हे पीक घेऊ शकता। रब्बीमध्ये आपण नेहमी हरभरा आणि गहू घेतो, तर राजमा वाढवा, धने घ्या, कोथिंबीरचा विक्री होईल, धन्याचं बी तुम्हाला विकू शकाल तुम्ही। आणि नवीन पिकामध्ये म्हटलं तर आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जाहीर जे केलेलं आहे भरडधान्य किंवा मिलेट ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये वरई, राजगिरा, नाचणी, चिना, कुटकी, राळा, कोदरा असे निरनिराळे बियाणं आपल्याला स्वस्त आणि याच्यावर कीड रोग कमी आहे, त्याला खताची आवश्यकताही कमी आहे आणि त्याला भाव भरपूर आहे। तर हे पीक आपण जर निश्चित काही क्षेत्रामध्ये घेतलं
तर मध्य प्रदेशमध्ये तर चियाला खूप मागणी आहे. त्याचं बियाणं 700 रुपये किलोप्रमाणे मिळू शकते. याबद्दल सुद्धा आपण इसा पद्धतीमध्ये मार्गदर्शन करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात जी आपण केलेली आहे की बांधबंदीचे वगैरे झाल्यावर पिकाची निवड करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 6 प्रमुख आधारस्तंभ इसाप सेंद्रिय शेती पद्धतीचे आहेत. 6 पैकी पहिला आधारस्तंभाचाच मी उल्लेख केला आहे, जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी. केव्हाही एक पीक पद्धती नको, एकाच पिकाची लागवड करायची नाही. सोयाबीन म्हणजे सोयाबीनच लागवड करायची नाही, कापूस म्हणजे फक्त कापूस लावायचा नाही, गहू म्हणजे गहूच लावायचा नाही. त्याच्यामध्ये आंतरपीक, मिश्र पीक आणि तुरळक असणारी पिकं शेताभोवती, पुन्हा शेताभोवती म्हणा किंवा त्या प्लॉटभोवती असं वेगवेगळे पिकं आपल्याला घ्यायचे आहेत. तर याच्या आपण सरळ वाण, सुधारित वाण, पारंपरिक वाण, खात्रीचे वाण निवडायचं आपण प्राधान्य द्या. आणि या वाणामध्ये आपल्याला 4ही कृषी विद्यापीठामध्ये हे वाण उपलब्ध होऊ शकतात आणि त्याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे आपण. आणि याची एक माहिती आहे, पेरणी योग्य सगळ्या जवळजवळ 170 पिकांचे 1354 वाण मी एका लिहून काढलेलं एका पुस्तकामध्ये. ते पुस्तक जर आपण मिळवलं तर त्याच्यामध्ये मी सगळ्या वाणाचं आणि त्याच्या वाणाचे वैशिष्ट्य काय आहेत, किती दिवसात तयार होते, किती त्याचं उत्पन्न येऊ शकते, कालावधी किती आहे त्याचा, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकते. हे पुस्तक तुम्हाला सकाळ प्रकाशन, बुधवार पेठ, पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 340 रुपयाचं पुस्तक ते तुम्हाला मिळालं तर सहज तुम्हाला त्याच्यामधून निवडता येईल की कोणतं योग्य वाण आपण घ्यावं आणि त्याची नोंदणी कशी करावी वगैरे वगैरे. दुसरं एक मला या एपिसोडमध्ये सांगण्याची इच्छा आहे की 20 तारखेला आपल्याला 20 एप्रिलला अजिबात पेरणी करू नका. या महिन्यामध्ये तुम्हाला भाजीपाला वगैरे लावायचा असेल तर ते आपल्याला 20 तारखेला पेरणी करू नका, कारण त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अति दूर आहे आणि आपल्याला 20 तारखेला अजिबात पेरू नका. याचा अंतराळ, ग्रहताऱ्यांचा अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी होतो आणि उत्पन्नच कमी येते. त्याचप्रमाणे 22 तारखेला सुद्धा नोड आहे. नोड म्हणजे पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि अमावास्येला सूर्यग्रहणाचा दिवस आहे 22 एप्रिल. तेव्हासुद्धा आपण पेरणी करू नका, कारण त्या दिवशी पेरलेल्या पिकाला जर तुम्ही किती खत टाकलं, औषध टाकलं तरी कीड रोगाचा प्रादुर्भाव भरपूर त्यावेळी होऊ शकते. फवारणी समजा करायचं झालं, आज तुम्हाला तुमच्या शेतामध्ये भाजीपाला आहे, वेगवेगळे काही असे पिकं आहेत ज्या ठिकाणी कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्या ठिकाणी 21 तारखेला तुम्ही दशपर्णी किंवा आल्मिका किंवा पंचगव्य किंवा लिंबोळी अर्क याची फवारणी करा 21 तारखेला, 21 एप्रिल. तर त्यामुळं हे प्रिव्हेंटिव्ह आहे. आपल्याला कीड रोगाचा प्रादुर्भावापासून प्रिव्हेंटिव्ह किंवा त्याचा प्रतिबंधात्मक अशी फवारणी केली आपण तर आपल्याला कीड रोगाचं प्रमाण कमी मिळू शकतं. तर या एपिसोडमध्ये आपल्याला तुमचे कॉमेंट्स मला त्याचं स्वागत करावं लागेल आणि त्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही जर कराल तर अशी वरचीवर माहिती. आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्याला पेरणीपासून जमिनीची मशागत कोणत्या तारखेला करायची आहे, जमिनीची निवड कशी करायची आहे कोणत्या पिकासाठी, तसंच कोणत्या वाणाची निवड करायची आहे, किती क्षेत्राखाली कोणतं पीक घ्यायचं आहे, पीक उगून आल्यावर पीक उगवण्याला अगोदर बियाणे प्रक्रिया कशी करायची आहे आणि 2 पानावर 4 पानावर आल्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर त्याचा प्रतिबंधात्मक उपाय काय करायचा आहे. पुढे आपल्याला फुलगळ होऊ नये किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फळधारणा जास्त व्हावी, उत्पादनाची प्रत उत्तम व्हावी, यासाठी काय करणं आवश्यक आहे, या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन तुम्हाला या मालिकेद्वारे आपण देणार आहोत. तर या मालिकेमध्ये जर प्रथम मालिकेपासून पहिल्या एपिसोडपासून तुम्ही लक्षपूर्वक जर या ठिकाणी निरीक्षण केलं आणि त्याचं अंमलबजावणी केली तर तुम्हाला हे योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि तुम्ही कॉमेंट्सद्वारे किंवा सबस्क्रिप्शनद्वारे जर प्रतिसाद तुम्ही दिला तर आम्ही मागच्या एपिसोडमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग
किंवा ऑफलाईन ट्रेनिंगसुद्धा घ्यायची तयारी आहे, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपही करू शकता. तुमच्या माध्यमातून जे जे शक्य आहे आपल्याला ते आपण एकमेकांशी संवाद साधूया, चर्चा करूया, शंका समाधान करूया. तर या एपिसोडमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.